सांगलीमधून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी येते। खानापूर जवळ एका स्विफ्ट गाडीत सापडलेली 17 लाखांची रोकड ही जुन्या आणि नव्या नोटांची असल्याचं कळतंय। कुलदीप माने आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। कुलदीप, काय अधिक तपशील आहे? दीपक, काल सायंकाळच्या सुमारास कराड सोलापूर मार्गावरती खानापूर गावाजवळ नाकाबंदी पोलिसांची चालू होती आणि या नाकाबंदीच्या दरम्यान खानापूर पोलिसांना एका स्विफ्ट गाडीतून जवळपास 17 लाखाची रोकड सापडली। त्यानंतर खानापूर पोलिसांनी विटा पोलीस स्टेशनमध्ये याबाबत अधिक तपास केला आणि जे दोघा जणांना या गाडीमधून ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांनी ही रक्कम आपली व्यवसायानिमित्ताची असल्याचं सांगितलं। त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांना रात्री सोडून दिलं आणि जे काही पावत्या आहेत पैशासंबंधीच्या त्या पावत्या घेण्यासाठी त्यांना रात्री सोडून देण्यात आलं। आज विटा पोलीस स्टेशन आयकर विभागाला या पैशाबाबतची कल्पना देणार आहे आणि ज्या काही पैशाचे व्यवहार आहेत, जी ही रक्कम एवढी मोठ्या प्रमाणात कुठून आली या बाबतीत ज्या दोघांना ही ताब्यात घेण्यात आलं होतं रात्री, ते आज याबाबतची पुरावे देणार आहेत। त्यामुळे लवकरच ही रक्कम नेमकी कुठून आली, जुन्या आणि नव्या नोटांचा या नोटामध्ये समावेश असल्यामुळे ही रक्कम कुठून आली याची माहिती आज कळू शकेल। दीपक, कुलदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।